आजपर्यंत इथल्या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे की आजपर्यंत एवढ्या वर्षात अशी कधीच वेळ आली नव्हती. हे पहिल्यांदा झालंय. पाऊस तर दरवर्षी येतो, पण हे पहिल्यांदा झाले आणि पहिल्यांदा होण्याचं कारण हे बांधकाम. मी कलेक्टर साहेबांशी बोललो 2 दिवसापूर्वी. कलेक्टर साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं का मी स्पष्ट आदेश सिंहला दिलेले आहेत ते बांधकाम हटवण्याचे. मी सिंहशी देखील काल बोललो का तुम्हाला स्पष्ट आदेश दिले, तुम्ही तुमचं काम करा. सिंहचं काय तांत्रिकदृष्ट्या फोनवर काहीतरी बोलत, मी त्यांना बोललो बघा असा काहीही प्रकार नाही, तुम्हालाही माहिती आहे 100% चुकीचं काम आहे. भले ठीक आहे, आता चुकीची बिलं कुणी काढली असतील, काय केलं असेल ते त्यांचं त्यांना लक लाभू. आता विषय काय आहे, शेवटी पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेचा विषय. जर पुन्हा असा काय पाऊस जास्त पडला, पुन्हा घरात पाणी शिरलं, त्याला जबाबदार कोण असेल. आता ती एक माता भगिनी बोलत होती आपली, तिचं म्हणणं होतं का माझ्या घरात मी वाचलो, माझा जीव वाचला, माझ्या परिवाराचा, हेच खूप मोठी गोष्ट झाली. कारण ते जर 10-15 मिनिटं लेट झाले असते तर तिथे काही अनर्थ प्रकार घडू शकला असता. अशा परिस्थितीत आज जेव्हापासून ही घटना घडली त्या एरियातले नागरिक जे राहतात, पाऊस चालू झाला का त्यांची झोप होते. अखंड रात्रभर ते लोक जागे राहतात आणि पावसाकडे पाहत राहतात. हा जो भयावह प्रकार आहे, जो लोकांच्या मनात डर आहे आणि तरी सुद्धा शासकीय यंत्रणा